So student, now let's start our next topic, that is nature of root of quadratic equation. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय होतो आणि हे काय एकदा बघून घेऊ आपण. नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर सुरुवातीला आपल्याला हे माहित पाहिजे रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय. तर मग आता इतक्या वेळेस आपण काय करत होतो, याच्या अगोदर जे आपण प्रॉब्लेम सोडवलेत सर्व कसे सोडवले होते. आपल्याला एक इक्वेशन दिलेलं राहायचे जनरल फॉर्म मध्ये, ax² + bx + c = 0 असं जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं राहायचं. यावरून आपण काय करत होतो, ए बी अँड सी च्या व्हॅल्यू काढत होतो. ए बी सी च्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपण काय करत होतो, b² - 4ac ची व्हॅल्यू काढत होतो. ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपण काय करत होतो, इक्वेशन मध्ये पुट करत होतो, x = -b ± √b² - 4ac आणि डिवाइड बाय 2a या इक्वेशन मध्ये पुट करत होतो. हे केल्यावर काय होत होतं, इथे x ची व्हॅल्यू मिळत होती आपल्याला, काहीतरी x और पुन्हा x ची व्हॅल्यू मिळत होती. तर अशा प्रकारे या पूर्ण स्टेप आपण जेव्हा फॉलो करत होतो तर आपल्याला काय मिळत होतं, रूट्सच्या व्हॅल्यू मिळत होत्या, म्हणजे ज्या x च्या व्हॅल्यू मिळत होत्या. तर यालाच आपण काय म्हणतो, दिस इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि रूट फाइंड आउट करायसाठी हा फॉर्म्युला वापरत होतो. मग या फॉर्म्युल्याला काय म्हणलं जातं की दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट. तर ह्या सगळ्या स्टेप फॉलो करून रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं. म्हणजेच सर्वात अगोदर b² - 4ac ची व्हॅल्यू काढायला लागायची. पण नेमकं हे b² - 4ac आहे काय, हे का काढायचं, हे आपण विचार केलाच नाही याचा. तर याला आपण काय म्हणतो, दिस इज द रूट फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे याला सॉल्व्ह करून आपण रूट काढू शकतो. मग आता याच्यासाठी काय वर्ड आहे, तर याच्यासाठी एक वर्ड आहे b² - 4ac. याच्यासाठी एक सेपरेट वर्ड आहे, त्याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. याला म्हणतात डिस्क्रिमिनंट, ठीक आहे. आणि हा डिनोट केला जातो अशा या ट्रायंगलने, आणि या ट्रायंगलला म्हणतात डेल्टा. याला काय म्हणतात, डेल्टा. दिस इज अ ग्रीक लेटर. हे काय एक ग्रीक लेटर आहे, आणि या लेटरने, हा डेल्टाने हे डिस्क्रिमिनंट म्हणजे या b² - 4ac ला दर्शवतात. तर याचं नाव काय आहे, डिस्क्रिमिनंट. याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. मग आता नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, तर हे जे आपण इक्वेशन सोडवणार, याचे जे रूट मिळणार, तर या रूटचं नेचर काय, म्हणजे हे रिअल नंबर आहे, यांचे रूट्स इक्वल आहेत, अनइक्वल आहेत का मग नॉट रिअल आहेत, हे कशावरून ठरवायचं. तर हे सगळं ठरवणारा जो असतो तो असतो आपला डिस्क्रिमिनंट. म्हणजे हा डिस्क्रिमिनंट ठरवणार, याची व्हॅल्यू ठरवणार ती. मग याची व्हॅल्यू कशी ठरवणार, त्याच्यासाठी 3 रूल आहेत. तर त्यातला फर्स्ट नंबरचा रूल असा आहे की जर का b² - 4ac याची व्हॅल्यू जर 0 च्या इक्वल असेल, जर ती व्हॅल्यू 0 आली, तर याचा अर्थ काय की याचं नेचर कसं आहे, रिअल अँड इक्वल आहे. रूट्स कशा आहेत, रिअल अँड इक्वल आहे. कधी, जर का b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आली. तर एखादं इक्वेशन सोडवलं आणि याची व्हॅल्यू जर 0 आली, तर याचा अर्थ काय की त्याचे येणारे रूट्स जे आहेत ते रिअल आणि रिअल अँड इक्वल आहेत. हा रूल समजला पहिल्या नंबरचा. आता दुसरा रूल असा आहे, b² - 4ac ची व्हॅल्यू जर का ग्रेटर दॅन 0 आली, 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू आली, तर याचं उत्तर काय राहील की दीज रूट आर रिअल अँड अनइक्वल. काय, रिअल अँड अनइक्वल म्हणजे हे रिअल नंबर असणार आणि अनइक्वल म्हणजे इक्वल नसणार. त्याला आपण म्हणतो दिस इज द नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन. तर b² - 4ac ची व्हॅल्यू जर मोठी असली 0 पेक्षा तर. आणि तिसऱ्या नंबरचा रूल आहे, b² - 4ac ची व्हॅल्यू जर का छोटी असली 0 पेक्षा, तर त्याला म्हणतात दिस इज नॉट रिअल. त्याचे जे रूट आहेत ते रूट काय, नॉट रिअल असणार आहेत. मग आता हे झाले 3 नेचर. या 3 नेचर वरून, म्हणजे याच्या व्हॅल्यूज वरून आपण याचे नेचर ठरवू शकतो. आता एक्झाम्पल बघा, तुम्हाला खाली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुमच्या बुकमध्ये प्रॅक्टिस सेट नंतर. तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही नंबर दिले. सपोज आता b² - 4ac त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. तर पहिली व्हॅल्यू आहे 30, आणि दुसरी व्हॅल्यू आहे -50, आणि तिसरी व्हॅल्यू आहे 0. आणि त्याच्यावरून तुम्हाला म्हटलं याचं नेचर ठरवा काय. तर बघा, आता b² - 4ac ची व्हॅल्यू जर का 30 आली, म्हणजेच काय आहे, 30 आहे म्हणजे 0 पेक्षा मोठी आहे, म्हणजे मग नेचर काय झालं, रिअल अँड अनइक्वल. मग याच्यासाठी तुम्ही लिहू शकता नेचर इज रिअल अँड अनइक्वल.
आलं लक्षात? तेच जर का -50 आहे, -50 म्हणजे काय, 0 पेक्षा छोटी आहे. 0 पेक्षा छोटी असल्यावर नेचर काय झालं, नेचर इज नॉट रिअल. नेचर इज नॉट रिअल. तीच जर 0 असेल तर काय असेल, 0 असली तर नेचर आहे रिअल अँड इक्वल. तर इथे लिहायचं रिअल अँड इक्वल. याच्यावरून आपण नेचर लिहू शकतो. तर या साईडने आपण काय लिहिले ते सगळे, नेचर ऑफ रूट. म्हणजे या रूटचे आपण काय लिहिले, नेचर लिहिले इकडून सगळे. म्हणजे याच्या व्हॅल्यूज वरून आपण त्यांचं नेचर ठरवू शकतो. मग आता बघा, तुम्हाला समोर जो प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, तर त्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला काही इक्वेशन्स दिले आणि ते इक्वेशन सोडवायचे तुम्हाला आणि b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. आता ही व्हॅल्यू तर काढणं काय अवघड नाही, तुम्हालाही माहिती आहे. एबीसीच्या व्हॅल्यू लिहायच्या, ही व्हॅल्यू काढायची आणि त्या व्हॅल्यूचं जे आन्सर येईल त्या आन्सर वरून आपण त्याचं नेचर लिहून टाकायचं. आणि नेचर कसं लिहायचं हे तर आता आपण बघितलंच, की जर 0 असेल तर रिअल अँड इक्वल, 0 पेक्षा मोठा असेल तर रिअल अँड अनइक्वल आहे. सॉरी, हे इक्वल होता, हे अनइक्वल आहे. आणि 0 पेक्षा जर छोटा असेल तर ते काय, नॉट रिअल आहे. सिम्पली या 3 याच्यावरून आपण रूट लिहू शकतो. तर बघू आता आपण प्रॅक्टिस सेट मधले काही एक्झाम्पल्स आणि त्यावरून आपण ठरवू की रूटचं म्हणजे डिस्क्रिमिनंटचं नेचर काय. आता हे फक्त लक्षात ठेवायचं की याला डिस्क्रिमिनंट म्हणा आणि ते डेल्टा या साईनने दर्शवतात. म्हणजे तुम्हाला डेल्टा 30 याची जर व्हॅल्यू विचारली तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता इट इज अ रिअल अँड अनइक्वल. तर आलं लक्षात कसं सोडवायचं. बघू आता काही प्रॉब्लेम्स, त्यावरून तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल.